ठाकरे खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र त्याचवेळी मवियाच्या इतर नेत्यांच्या उदासीनतेमुळे सगळ्यावर पाणी फिरलं जात आहे। बुधवारी बोलावण्यात आलेल्या मवियाच्या बैठकीमध्ये 60 पैकी 23 आमदारांनी पाठ फिरवली। विशेष म्हणजे खुद्द ठाकरेंच्या शिवसेनेच्या 5 आमदारांनी बैठकीला दांडी मारली। ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बैठकीऐवजी आपल्या वैयक्तिक कामांना आणि समारंभांना प्राधान्य दिलं। आता ठाकरेंच्या शिवसेनेनंतर पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस निशाण्यावर आहे का असा प्रश्न विचारला जातोय। मात्र आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही याची छातीठोकपणे ग्वाही दस्तूरखुद्द शरद पवार देत आहेत। त्यामुळे विश्वास कितपत खरा ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर बैठकीला दांडी मारलेल्या आमदारांवर एक नजर टाकूया। सुनील राऊत, गजानन लवाटे, बाबाजी काळे हे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार जे अनुपस्थित होते। तर राहुल पाटील आणि संजय देरकर हे देखील या बैठकीला हजर नव्हते। काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, अमित देशमुख, असलम शेख, विकास ठाकरे हे आमदार गैरहजर होते। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आणि रोहित पवार हे दोघंही अनुपस्थित होते। याशिवाय संदीप क्षीरसागर, अभिजित पाटील हेही आमदार बैठकीला पोहोचले नाहीत। दरम्यान मवियाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांबाबत ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलंय। तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी एक अजबच दावा केलाय। आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले। त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे। रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकलेले आहे। जयंतराव पाटील सुद्धा अशाच एका असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली, पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते। विधान परिषदेचे होते, विधानसभेचे होते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते ना। आमदारांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी असं वाटतंय की फार लोक तिथे संसदेत असेंब्लीमध्ये नसतात, विधान भवनमध्ये नसतात, असं भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पण आणि विरोधात असंच सगळीकडे चित्र दिसतंय। आमचे आमदार कुठे होते हे माहिती आहे। जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते। रोहित काल पंढरपूरला होता, त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळं। त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते। बाकीच्यांचं काय आहे मला वाटतं बंटी दादा किंवा या सगळ्यांकडून आज उद्यामध्ये तुम्हाला मुंबईत कळेल। महाविकास आघाडीची बैठक झाली, आपल्या बैठकीला जवळपास 60 पैकी 23 आमदार नव्हते अशा पद्धतीची माहिती समजते। नाही, सगळे आमदार होते, मागे पुढे झाले, जेवायला सगळे हजर होते। त्या बैठकीवरून सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं। पाहूया। कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का उपस्थित नव्हते हे खरोखरच आत्मचिंतन महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी करणं गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर परत तुम्ही असंच म्हणाल की हे जे आमदार उपस्थित नव्हते म्हणजे परत आमदारांच्या टायगर ऑपरेशनला सुरुवात झाली की काय? तर आता तेच जर सुरुवात करून देणार असतील तर आम्ही नाही का म्हणावं? ज्युनियर लोकांच्या बरोबर त्या बैठकीत बसताना त्यांची बॉडी लँग्वेज पण काल उद्धव ठाकरे साहेबांची सांगत होती की त्यांना हे काय पटलेलं नाही। पण आता काय आहे, काय झालंय त्यांना ते आता बोलता सहन होत नाही आणि सांगता येत नाही, त्यामुळे ते बिचारे बोलू शकले नाहीत। पण आम्हाला सुद्धा ते जरा खटकलं की उद्धव साहेबांचा जो मान मराठा, जो रुतबा, जो आम्ही सगळे एकत्र असताना होता तो आता महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही। मीटिंग लावतात त्यावेळेला सर्व पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, ज्या वेळेला बोलवतात त्यावेळेला त्यांनी कंपल्सरी जायला पाहिजे। आता त्या आमदारांच्या मनामध्ये काय आहे हे मी नाही सांगू शकत। आता आमदार हे विकासासाठी येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, असं चित्र दिसतंय मला देखील आणि अशी कुणकुण मला देखील आहे की आमदार नाही नगरसेवक देखील काही असे तर बोलायला लागलेले आहेत, अरे आम्हाला कामं करायची आहेत आणि कामं करत असताना निधीचा आम्हाला उपलब्धता होत नाही आहे। तर ती त्या पद्धतीने त्यांची आता मानसिकता बनत चाललेली आहे। कधी होईल? एकीकडे ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे।